नमस्कार. भारत आणि ब्राझील दोन प्रचंड मोठे आणि एकमेकांपासून खूप दूर असलेले देश. पण मग हे देश एकमेकांशी जोडले कसे जातात? आजच्या या विशेष भागामध्ये आपण त्यांच्या जीवनरेखा म्हणजे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन याबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हो, हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण विश्लेषणात मदत करणार आहे. आपण या दोन देशांची एक तुलनात्मक सफर करणार आहोत आणि ही सफर केवळ भूगोल शिकवणार नाही, तर तो किती रंजक आणि सोपा असू शकतो हेही आपल्याला दाखवेल. आता या संकल्पना फक्त पुस्तकात वाचून नाही समजणार, त्या अनुभवाव्या लागतील. म्हणूनच चला तर मग आपण सगळे मिळून एका काल्पनिक म्हणजे व्हर्च्युअल फील्ड ट्रिपवर जाऊया. आपण आपल्या पुस्तकात दिलेला नळदुर्ग ते अलिबाग हा प्रवास करणार आहोत, जो आपल्याला या सगळ्या गोष्टी अगदी प्रत्यक्ष दाखवेल आणि लक्षात ठेवायलाही मदत करेल. कल्पना करा की आपण सगळे एका बसमध्ये बसलो आहोत आणि खिडकीतून बाहेर बघतोय. आपला प्रवास सुरू होतोय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ऐतिहासिक नळदुर्गापासून आणि संपणार आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबागच्या किनाऱ्यावर. चला तर मग पाहूया हा प्रवास आपल्याला काय काय शिकवतो आणि यातला प्रत्येक टप्पा परीक्षेसाठी कसा महत्त्वाचा आहे. पुढे जाण्याआधी या तीनही संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ, म्हणजे त्या कायमच्या लक्षात राहतील. समजा आपला देश म्हणजे एक मानवी शरीर आहे. मग वाहतूक व्यवस्था म्हणजे काय? तर त्या आहेत आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या. त्या जसं रक्त आणि ऑक्सिजन प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवतात, तसंच रस्ते, रेल्वेमार्ग हे लोक आणि वस्तूंना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात. आणि संदेशवहन ते म्हणजे आपल्या शरीराची नर्वस सिस्टम. जसा मेंदूतून आलेला मेसेज क्षणात आपल्या हातापायांपर्यंत पोहोचतो, तसंच इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कमुळे माहिती आणि विचार देशभर वेगाने पसरतात. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, वाहतूक. आपण बसने प्रवास करतोय म्हणजे आपण रस्ते वाहतुकीचा अनुभव घेतोय. बघूया हा प्रवास आपल्याला काय दाखवतो. जरा या नकाशावर नजर टाका. आपला प्रवास कसा होतोय बघा. आपण दख्खनच्या पठारावरून निघालो, मग सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा म्हणजे पश्चिम घाट ओलांडला आणि शेवटी कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर पोचलो. म्हणजे बघा, एकाच प्रवासात आपण पठार, डोंगर आणि समुद्रकिनारा अशी कितीतरी वेगवेगळी भौगोलिक रचना अनुभवत आहोत. आणि जमिनीच्या रचनेतला हाच बदल आपल्या प्रवासावर आणि रस्त्यांच्या स्वरूपावर थेट परिणाम करतो. ही स्लाइड आपल्याला एकाच वेळी दोन्ही देशांसमोरची आव्हानं दाखवते. बघा, एका बाजूला आहे भारत, जिथे हिमालय आणि पश्चिम घाटासारखे उंच पर्वत ओलांडावे लागतात. इथे रस्ते बनवणं खूपच खर्चिक आणि अवघड काम आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे ब्राझील. त्यांच्यासमोर आव्हान आहे घनदाट ॲमेझॉनच्या जंगलाचं, जिथे रस्ते बांधणं जवळजवळ अशक्यच आहे. म्हणूनच तिथे वाहतुकीसाठी नद्यांचा जास्त वापर होतो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, दोन्ही देशांना त्यांची वाहतूक व्यवस्था त्यांच्या भूगोलाचा विचार करूनच बनवावी लागते. आपल्या पुस्तकातलं हे वाक्य आठवतंय का? जेव्हा बस घाटातून खाली उतरत असते तेव्हा शिक्षिका भूगोलातला हा बदल समजावून सांगतात. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा सिद्ध होतो, जो परीक्षेसाठी पक्का लक्षात ठेवायचा आहे. कोणत्याही देशाची प्राकृतिक रचना म्हणजे तिथले डोंगर, दर्या, मैदानं हेच तिथल्या वाहतुकीचे मार्ग कसे असतील हे ठरवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर डोंगर असेल तर वळणावळणाचा घाट रस्ता बनवावा लागतो आणि सपाट मैदान असेल तर सरळ रस्ता बनतो. ठीक आहे, बराच प्रवास झाला. आता थोडा ब्रेक घेऊया आणि आपण ज्या ठिकाणांना भेट देणार आहोत त्याबद्दल बोलूया. म्हणजेच काय, तर आता आपण आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळतोय आणि ती आहे पर्यटन. या दोन चित्रांकडे जरा बघा. डावीकडे दिसतोय समुद्राच्या लाटांवर शानमध्ये उभा असलेला आपला ऐतिहासिक कुलाबा किल्ला आणि उजवीकडे आहे ब्राझीलच्या घनदाट जंगलातला तो रंगीबेरंगी मकाऊ पक्षी. खरं तर हेच दोन्ही देशांमधल्या पर्यटनाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. भारतात इतिहास, संस्कृती आणि किल्ले, मंदिरं यांसारखी वारसा स्थळं पर्यटकांना आकर्षित करतात, तर ब्राझीलमध्ये निसर्गरम्य समुद्रकिनारे, घनदाट जंगलं आणि तिथले प्राणी पक्षी पर्यटकांना खेचून आणतात. ही स्लाइड परीक्षेसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. परीक्षेत नेहमी भारत आणि ब्राझीलच्या पर्यटनाची तुलना विचारली जाते, तेव्हा हे मुद्दे लक्षात ठेवायचे. भारत म्हणजे ऐतिहासिक पर्यटन आणि ब्राझील म्हणजे नैसर्गिक पर्यटन. आणि हो, हा जलदुर्ग शब्द तर अजिबात विसरायचा नाही. जल म्हणजे पाणी आणि दुर्ग म्हणजे किल्ला, म्हणजेच पाण्याने वेढलेला किल्ला. कुलाबा किल्ला त्याचं उत्तम उदाहरण आहे. यावर 1 मार्काचा प्रश्न हमखास येऊ शकतो. पर्यटनाचा परिणाम फक्त फिरण्यापुरता नसतो, त्याचा थेट परिणाम तिथल्या लोकांचे रोजगारावर आणि अर्थव्यवस्थेवर होतो. आपल्या फील्ड ट्रिपमध्ये विद्यार्थ्यांनी काय पाहिलं की अलिबागमध्ये पूर्वी लोक फक्त मासेमारी आणि शेती करायचे, पण आता पर्यटक यायला लागल्यामुळे तिथे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गाईड्स, स्थानिक वस्तूंची दुकानं असे कितीतरी नवीन व्यवसाय सुरू झालेत आणि यामुळे लोकांना रोजगार मिळतोय. बरं,
आपण प्रवास केला, वेगवेगळी ठिकाणं पाहिली, पण या सगळ्यात आपण घरातल्या लोकांशी कसे संपर्कात राहतो, अर्थात मोबाईल आणि इंटरनेटमुळे. आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या संकल्पनेकडे वळूया, संदेशवहन. पण कधी विचार केलाय का की काही ठिकाणी मोबाईलला लगेच रेंज येते आणि काही ठिकाणी अजिबात नाही? काय कारण असेल यामागे? ह्या नकाशाकडे जरा लक्ष द्या. हा भारताच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा आहे. जिथे हे काळे ठिपके खूप दाट दिसतायत तिथे लोकसंख्या जास्त आहे आणि जिथे ठिपके विरळ आहेत तिथे लोकसंख्या कमी आहे. आता नीट बघून सांगा बरं, हे दाट ठिपके कुठे दिसतायत? बरोबर, उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशात, म्हणजे गंगा नदीच्या खोऱ्यात आणि किनारपट्टीच्या भागात. इथे एक सोपं लॉजिक लक्षात ठेवायचं आहे, एक लॉजिक लिंक. अहो, मोबाईल कंपन्या टॉवर कुठे लावतील? जिथे जास्त ग्राहक असतील तिथेच ना? म्हणजेच जिथे लोकसंख्या जास्त तिथे मोबाईल आणि इंटरनेटची मागणी जास्त, आणि जिथे मागणी जास्त तिथेच संदेशवहनाचं जाळं मजबूत असतं. भारतातलं गंगेचं मैदान आणि ब्राझीलमधला आग्नेय किनारा ही याची उत्तम उदाहरणं आहेत, कारण इथेच दोन्ही देशांमधली सगळ्यात जास्त लोकसंख्या राहते. आणि आता याच लॉजिकची दुसरी बाजू, ब्राझीलच्या ॲमेझॉनच्या जंगलात किंवा भारताच्या हिमालयीन प्रदेशात लोकसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे तिथे मोबाईल टॉवर उभे करणं कंपन्यांना परवडत नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो? तर या भागांमध्ये संदेशवहनाचं जाळं खूपच कमकुवत असतं किंवा काही ठिकाणी नसतंच. ह्यावरून हेच सिद्ध होतं की लोकसंख्येचं वितरण आणि संदेशवहन यांचा थेट संबंध आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा पटकन सारांश पाहूया आणि परीक्षेच्या तयारीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा डोळ्यांखालून घालूया. या 3 ओळी म्हणजे या संपूर्ण धड्याचा आत्मा आहे असं समजा. 1. जमिनीची रचना वाहतुकीचे मार्ग ठरवते. 2. देशाचा वारसा आणि निसर्ग तिथल्या पर्यटनाचं स्वरूप ठरवतो. आणि 3. जिथे लोक जास्त तिथे मोबाईल इंटरनेटचं नेटवर्क जास्त. इतकं सोपं आहे. हे 3 मुद्दे लक्षात ठेवले की तुम्ही कोणताही मोठा प्रश्न अगदी सहज लिहू शकता. हा एक असा प्रश्न आहे जो परीक्षेत हमखास विचारला जातो, आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं याची ही एक सोपी रचना आहे. आधी प्रस्तावनेत सांगा की भूगोल वाहतुकीवर कसा परिणाम करतो. मग भारताचं उदाहरण द्या, त्यात पर्वत आणि मैदानी प्रदेशाबद्दल लिहा. त्यानंतर ब्राझीलचं उदाहरण द्या, ज्यात जंगल आणि नद्यांबद्दल लिहा. आणि शेवटी दोन्ही देशांची तुलना करून निष्कर्ष लिहा. अशा प्रकारे मुद्देसूद उत्तर लिहिलं तर तुम्हाला नक्कीच पूर्ण गुण मिळतील. आणि जाता जाता एक विचार, आज आपण टेक्नॉलॉजीमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी एका सेकंदात बोलू शकतो, त्यांना बघू शकतो. तर मग भविष्यात हे डोंगर, नद्या, जंगलं यांसारखे भौतिक अडथळे खरंच अडथळे राहतील का? की तंत्रज्ञान त्यांना पूर्णपणे अर्थहीन करून टाकेल? यावर नक्की विचार करा.